त्याला सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने। छत्रपती शिवरायांबाबत जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यावरनं नवा वाद निर्माण झाला आणि यावरून आता टीका होत असतानाच आव्हाड आपल्या वक्तव्यावरती ठाम आहेत। याच संदर्भात आव्हाड यांनी एक नवं ट्विट केलंय। रामायणातून रावण काढून श्रीराम समजावून सांगा, दुर्योधन कर्ण काढून महाभारतातून कृष्ण अर्जुन समजावून सांगा, आदिलशाही आणि मुघल बाजूला काढून श्री शिवाजी छत्रपतींचा इतिहास समजावून सांगा, इंग्रजांना बाजूला काढून भारतीय स्वतंत्र लढा समजावून सांगा, असं ट्विट आव्हाड यांनी केलंय। त्यांनी केलेल्या या ट्विटमुळे ते कालच्या आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं स्पष्ट होतंय। मात्र आव्हाडांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता जास्त आहे। वाद झाल्यानंतरही जितेंद्र आव्हाड आपल्या वक्तव्यावरती ठाम आहेत। आव्हाड यांनी या संदर्भात एक ट्विट केले, पाहूया। त्यांनी असं म्हटलं या ट्विटमध्ये, रावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा, दुर्योधन कर्ण काढून महाभारतातून कृष्ण अर्जुन समजावून सांगा, बाजूला काढून आदिलशाही आणि मुघल बाजूला काढून श्री शिवाजी छत्रपतींचा इतिहास समजावून सांगा, इंग्रजांना बाजूला काढून भारतीय स्वतंत्र लढा समजावून सांगा, असं ट्विट त्यांनी केलंय। आता आव्हाडांनी नेमकं असं काय म्हटलं होतं की ज्यावरनं हा सगळा वाद होताना दिसतोय, पाहूयात। यात का कोणी अभ्यासक्रमातनं महाराष्ट्राचा इतिहास विषयच गायब करून टाकला। मला एक दिवशी तावडे विधानसभेत म्हणाले, जाहीर करून टाकलं की आम्ही मोगलांचा इतिहास पुस्तकातनं काढणार। म्हटलं मग शिवाजी महाराज काय गोट्या खेळले दाखवणार? अरे समोर औरंगजेब ठेवलाय म्हणून शिवाजी महाराज आहेत ना, अफजल खान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना, शाहिस्ते खान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत ना, आणि त्याच्यातनं ते राज्य कारभार कसा चालवतात हे जगासमोर उदाहरण आहे ना। आव्हाडांच्या या वक्तव्यानंतर बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपने टीका केली आहे। आव्हाडांची वक्तव्य मी प्रत्येक वेळी बघितलेली आहेत। ती नौटंकी करायची, काहीतरी आवभाव वेगळे आणायचे, स्वतःची बॉडी लँग्वेज काहीतरी वेगळी सांगायची, मनातलं काहीतरी वेगळं असायचं, हे भरपूर आपण बघितलेलं आहे। म्हणजे इतिहासकारांवर काय वक्तव्य करायचे आणि आपलं आयुष्य त्याच्यासाठी पुरंदरेंसारख्यांनी जे आयुष्य वेचलं, लोकांसमोर तो इतिहास जावा म्हणून त्यांच्याविषयी त्यांची वक्तव्य काय होती, ही वक्तव्य बघितल्यानंतर असं वाटतं त्यांचा अभ्यास थोडा कमी आहे, त्याने अभ्यास त्याच्याविषयी करावा। आपण इतिहासकार बनू नकात, आपण आमदार आहात, आमदार म्हणून काम करतायत, लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात, तेवढं करा, इतिहासकार बनायला जाऊ नका। छत्रपती शिवाजी महाराज ही उभ्या महाराष्ट्राची अस्मिता आहे, आमचं आराध्य दैवत आहे आणि जितेंद्र आव्हाड सारखी औरंगजेबाची पिलावळ सातत्याने ठरवून वारंवार महाराजांचा अपमान करण्याचा प्रयत्न करत आहेत। भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं आमचे युवा मोर्चाचे कार्यकर्ते महाराष्ट्रभरामध्ये जितेंद्र आव्हाडांचे पुतळे जाळणार आहेत, निषेध व्यक्त करणार आहेत आणि जितेंद्र आव्हाड जोपर्यंत माफी मागत नाही, शिवप्रेमींची माफी मागत नाही, तोपर्यंत हे आंदोलन आमचं सुरूच राहणार आहे।